तर आज आहे 90 डेजमधला 58वा डे, 90 डेज जॉब चॅलेंज. सकाळी उठले, चहा नाश्ता त्यांना करून दिला आणि त्यांना छान बाय बाय केलं, कारण त्यांना सकाळी ड्युटीला ऑफिसला जायचं होतं. आणि रात्री पण लेटच झालं होतं, 1 वाजला होता झोपायला. ही मुलगी ना आमची झोपतच नाही, ही पोगी. आणि आता रेकॉर्ड करताना माझ्याजवळ बघते, माझ्याकडे अशी काय बोलते का मम्मा, ही. मी अशी पळत येते रेकॉर्ड करताना, कारण त्यांना माहितीच नाही मोबाईल ठेवला म्हणून. संध्याकाळी आल्यावर बघतील आता. ते गेल्यावर परत झोपून घेतलं आणि मग उठले थोड्या वेळाने. आणि मीटिंग वगैरे झाली, वर्क केलं थोडंसं. म्हटलं थोडं आवरल्यानंतर करूया आता. आणि आज मीटिंगमध्ये मी एकटीच होती, की बाकीचे मेंबर गायब होते, सुट्टीवर आय थिंक. त्यानंतर तिला बघत बघतच भोपळा करायला घेतला, कारण राहतच नव्हती. तिला माणसांची सवय झाली तर एकटी राहतच नाही. शेवटी तिला तिच्यासमोर येऊन बसले, तिच्यासमोर येऊन भाजीची तयारी करत होते. मुलींनो, लग्नानंतर असं असतं, बेबी झाल्यानंतर त्याच्यावर अवघड असतं. आता सगळं बघून करावं लागतं. त्यानंतर मग भाजीची तयारी केली आणि परत ती आमचं बेबी रडायला लागलं. थोडंसं किचनमध्ये आल्याने तर फोडणी टाकली नाही कुठं, तर लगेच रडायला लागलं. म्हटलं जाऊ दे, आता जातच नाही, पण जावंच लागलं. 2-3 मिनटाच्या पुढं आणखीनच जास्त रडायला लागली. परत आवरता सगळा पसारा तसाच ठेवला. इकडं आणून पण ती राहिलीच नाही. परत तिकडं नेलं, परत रडत होती. परत गेले, परत तिला बघितलं थोडंसं, ते दिले हात धुतले आणि सगळं ठेवून दिलं. आणि शेवटी ते आल्यानंतरच मग दुपारी 2 वाजता आंघोळ वगैरे केली. मग नंतर भाजी केली होती थोडीशी आता जाता. मग नंतर चपात्या वगैरे केल्या आणि मग नंतर तिला आंघोळ घालून झोपी लावलं झोळीत. मग नंतर स्वयंपाक झाला, मग आम्ही दोघी जेवलो. तर असा होता माझा आजचा दिवस. सकाळपासून बेबीला हँडल करायचं थोडंसं अवघडच जातं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.